नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। कशा आहात? मजेत ना मैत्रिणींनो? आज सकाळी माझी मुलगा सून आणि दोन्ही नाती 2-3 दिवसासाठी बाहेरगावी गेल्या बरं का, फिरायला म्हणून। तर जाताना माझी नात कस्तुरी खूप मागे लागली आबाच्या, की आबा चला ना तुम्ही पण, आजी चल ग तू पण, स्वयंपाक पाणी काही नको, मस्त एन्जॉय करू आपण, बाहेरचं खाणं रोजचं आणि छान एन्जॉय करू आपण, येऊ 2 दिवसांनी परत। पण आबा म्हणाले नको बेटा, आम्हाला एकतर ती दगदगही सहन होत नाही आणि नको, मी आणि आजी राहतो, तुम्ही आरामात जाऊन या। आणि मग आमचा निरोप घेऊन आज पहाटे 5:30 वाजताच ते सगळेजण गेले। त्यांची 2-3 मैत्रिणी होत्या, त्यांची मुलं, हे सगळे मोठी गाडी करून ते गेले बरं का। मग रोजच्याप्रमाणे मी सकाळी उठले आणि सगळंच आवरावर करून अंघोळ झाली, पूजा झाली, म्हटलं आता लावावं कुकर वगैरे, करावंच दोघांच्या पुरतं स्वयंपाक। तर इतक्यात हे मला म्हणाले, हे बघ आज स्वयंपाक काही करू नकोस, मी की नाही जाऊन इथे इडली घेऊन येतो। अरे बापरे, कुठून? अगं तो आपल्या सुधीरचा मित्र नाही का, त्याचं इडली सेंटर आहे ना जवळ, इथे सगळे जातात ना तिथे, तू म्हणतेस ना नेहमी सगळे तिथे जातात म्हणून, तिथे जाणं मला काही आवडत नाही, मी काय करतो तिथे जाऊन ते इडली वडा सगळं घेऊन येतो। बरं बरं, तुम्हाला मनातून खावडते का? मी करते, नाही तर मग भाकरी करते, वरण करते, सगळं करते। नाही नाही, तू काही करू नकोस, मी घेऊन येतो असं म्हणाले ते। आणि मग हे जाऊन तिथे जाऊन इडली वडा डोसा असं सगळं दोघांच्या नावाने जाऊन पॅक करून घेऊन आले। ते आता मुलाचा मित्र असल्यामुळे त्यांनी बसा काका असं म्हणून त्यांनी गरम गरम सगळं ते बांधून दिलं। नंतर सांबारला चटणीला डबे नेले होते, पिशवीत घालू नको बाबा प्लॅस्टिकच्या असं म्हणून डबे नेले होते त्यांनी। त्या डब्यामध्ये त्यांनी सांबार गरम चटणी सगळं व्यवस्थित पॅक करून दिलं। आणि मग हे 10 मिनटातच घरी आले, आमच्या अगदी घराच्या जवळच आहे ते इडली सेंटर बरं का। आणि मग 9:30 ते 10च्या सुमारास आमच्या दोघांचा आरामात नाश्ता झाला। नाश्ता कसला, पोटभर जेवणच झालं, हो की नाही। आणि माझी ती पोळ्यावाल्या मावशी येतात, त्यांना मी फोन करून सांगितलं की आज काही तुम्ही येऊ नका, आज तुम्हाला सुट्टी। का हो, तुम्ही करू नका बरं का हाताने? नाही नाही, मी करणारच नाही आहे, आमचे झाले जेवणच झाले, तुम्ही काही येऊ नका असं म्हणून त्यांना मी सुट्टी दिली बरं का। तर आज सकाळी असा अगदी फक्त चहापुरता गॅस लावला होता, मग बाकी जेवण खाण वगैरे सगळं इडली डोसा खाल्ल्यामुळे सगळं कॅन्सल केलं आणि जेवणासारखं आमचं पोटभर खाणं झालं। दुपारी 2-3 वाजता दूध भरपूर असल्यामुळे मस्त कप भरून कॉफी घेतली आणि हे म्हणाले चल आपल्याला बाहेर जायचं आहे। म्हटलं कुठे? तो रिक्षावाला बोलवला आहे, तो माझ्या मुलाचा एक मित्र आहे राजू नावाचा, तो येणार आहे म्हणाले, आपण जाऊया। तो 4 वाजता राजूबरोबर आला। मग आम्ही दोघंजण रिक्षात बसून आमच्या इथनं जवळ माहूरची रेणुका मातेचं मंदिर आहे तिथे गेलो आणि मग तिथून गणपती मंदिरात गेलो, असं फिरून 4-4:30ला निघालो होतो। 6 वाजता आम्ही परत आलो औरंगाबाद। असा दिवस पूर्ण बिझी गेला, अगदी काही घरात काम न करता बरं का। आणि मग संध्याकाळी आल्यावर लाईट थोडीशी खिचडी कर म्हणाले, मग मी खिचडी केली आणि आम्ही जेवण करून आरामात म्हणजे आराम करायला गेलो। संध्याकाळी आमच्या कस्तुरीचा फोन आला, काय आबा आज आम्ही हे खाल्लं ते खाल्लं, इकडे फिरलो तिकडे फिरलो सांगत होती आबा। आबा म्हणाले आम्ही पण खूप मजा केली। काय हो आबा, घरी राहून कसली मजा केली? मग त्यांनी सांगितलं, अगं मी आज इडली डोसा सगळं खाल्लं। बापरे, तुम्ही आणि आजी गेलात की काय तिथे हॉटेलमध्ये? छे गेलो नाही आम्ही, तो बाबाचा मित्र नाही का त्याच्याकडे जाऊन मी सगळं पार्सल घेऊन आलो। वा वा, छान केलं आबा, आता उद्या आणि परवा 2 दिवस आणा ती मला ती आबाला म्हणाली। 2 दिवस काय खातोय, आजचा दिवस झाला बास झालं, उद्या बघू, उद्याचं उद्या असं म्हणून फोन ठेवून दिला। तर मैत्रिणींनो, एखादा दिवस असाही असावा नाही का। आज मला इतकं आरामशीर वाटलं, स्वयंपाकघरात एकही वस्तू इकडची तिकडे हल्ली नाही, चहाची भांडी फक्त पडली बाहेर, त्या भांडीवाल्यासुद्धा 2-4च भांडी होती आणि मी अगदी फ्री होते। सकाळचं खाणं झालं, थोडंसं ते भांडे बाहेर टाकले आणि मग आराम झाला 1-2 तास। नंतर एक माझी मैत्रीण आली होती, तिच्याशी गप्पा झाल्या, परत संध्याकाळी आमचं फिरणं झालं बाहेर आणि आज काहीही काम न करता दिवस अगदी आनंदात गेला। मैत्रिणींनो, काम असलं तर करत असं नाही, पण असाही एखादा दिवस असावा नाही का, ज्यामुळे आपल्याला मनाला समाधान मिळेल आणि दिवसही आनंदात जाईल, हो की नाही। तर आपण आनंद शोधला पाहिजे, हो की नाही। आपल्याला कशातून आनंद मिळतो हा आनंद आपण शोधला पाहिजे। स्वयंपाक पाणी तर रोजच आहे, पण थोडासा बदलही हवाच नाही का। असा हा बदल आपणही प्रत्येकाने आपल्या रोजच्या जीवनात करून घेतला पाहिजे। थोडंसं रुटीन चेंज करून आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे, हो की नाही मैत्रिणींनो। चला, खूप गप्पा झाल्या, भेटूया आपण पुढच्या आपल्या गप्पाष्टकामध्ये। खूप खूप धन्यवाद। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या
व्हिडिओला माझ्या लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.